हाय डियर स्टूडेंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी। आज आपण पाहणार आहे की सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ॲप जो आहे तो किती प्रकारचा असतो आणि त्याला कसं इन्स्टॉल करायचं। तर आपण पाहणार आहे सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ॲप, ज्याच्यामध्ये आपण सी प्लस प्लस प्रोग्रामिंग जे आहे ते आपण डाउनलोड करू शकतो। तर सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वरती तर जावंच लागते, पण अगोदर सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ॲप हे किती प्रकारचे असतात आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ॲप मध्ये आपण विंडोज मध्ये कोणता डाउनलोड करू शकतो, अँड्रॉइड मध्ये कोणता आणि ऑनलाईन कोणता कंपायलर आहे ते आपण इथे पाहणार। तर सर्वात पहिले जर आपण विचार केला तर आपल्याला जो डाउनलोड करायचा आहे तो कोणासाठी, तर विंडोज किंवा लॅपटॉपसाठी। विंडोज किंवा लॅपटॉपसाठी तर विंडोजसाठी, विंडोज सिस्टीमसाठी किंवा लॅपटॉपसाठी, विंडोज सिस्टीम किंवा लॅपटॉपसाठी आपल्याला कोणता डाउनलोड करायचा आहे, तर तुम्हाला माहित आहे टर्बो सी प्लस प्लस नावाचा एक कंपायलर आहे जो तुम्ही विंडोज सिस्टीमसाठी किंवा लॅपटॉपसाठी काय करता, डाउनलोड करता। आता इथे विंडोज म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, विंडोज म्हणजेच काय तर आपण याला म्हणू शकतो कम्प्युटर। तर हा जो आपण यूज करणार आहे तो कम्प्युटरसाठी, ठीक आहे। कम्प्युटर, डेस्कटॉप आणि लॅपटॉप याच्यासाठी जो यूज करणार आहे तो आहे टर्बो सी प्लस प्लस। आणखी एक ॲप आहे ज्या ॲपचं नाव आहे देव प्लस प्लस। तर देव प्लस प्लस पण हा एक फेमस ॲप आहे ज्या ॲपमध्ये आपण सी प्लस प्लस प्रोग्रामिंग काय करू शकतो, रन करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो। सेकंड जो ॲप आहे, ज्या ॲपचं नाव आहे, जे सेकंड जो ॲप आहे त्या ॲपचं नाव काय, तर तो ॲप आहे अँड्रॉइड मोबाईल करता, ठीक आहे, अँड्रॉइड मोबाईल। आता अँड्रॉइड मोबाईल साठी सर्वात फेमस जो ॲप आहे तो ॲप आहे कोडिंग सी प्लस प्लस। कोडिंग सी प्लस प्लस। तर हा कोडिंग सी प्लस प्लस तुम्ही इन्स्टॉल करू शकता। या तिन्ही ॲपचं इन्स्टॉलेशन कसं करायचं, कुठून करायचं ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहे। तिसरा जो आहे तो आहे ऑनलाईन करता, ज्याचं नाव आहे, जो फक्त ऑनलाईन साठी आपण मोबाईल किंवा डेस्कटॉप, ठीक आहे, मोबाईल किंवा डेस्कटॉप किंवा इतर काही असेल तर त्याच्यासाठी आपण वापरतो। तो तिसरा ॲप आहे ऑनलाईन सी प्लस प्लस कंपायलर। ऑनलाईन सी प्लस प्लस कंपायलर असे हे तीन कंपायलर आहे ज्याच्या थ्रू तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज सी प्लस प्लस म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे तुम्ही लर्न करू शकता। आता याच्यामध्ये हा जो आहे पहिला, याच्यामध्ये टर्बो सी प्लस प्लस जो आहे, तुम्ही म्हणसाल सर याचा मोबाईल व्हर्जन आहे का, तर मोबाईल व्हर्जन पण आहे, पण विद्यार्थ्यांना ते हँडलच करता येत। तर जे ऑफिशियली जे ऍप्लिकेशन आहे ते ऑफिशियली ऍप्लिकेशन कोणतं आहे, तर तुम्हाला जर विचारलं MSBTचं ऑफिशियल जे ऍप्लिकेशन आहे, जे जुनं आहे, म्हणतो ना जुनं ते सोनं, तर ते आहे आपलं टर्बो सी प्लस प्लस। टर्बो सी प्लस प्लस हा दोन्ही मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये चालतो आणि जुन्या काळापासून आतापर्यंत टर्बो सी प्लस प्लस मुलं शिकतात, त्याच्यावरतीच लर्न करतात, कारण त्या बेसिक गोष्ट शिकवते आणि कीबोर्डचा पण यूज करता येते आपल्याला, फक्त माऊस आपल्याला काढावा लागते, तो माऊसचा यूज बंद करून टाकतो। तर असा हा टर्बो सी प्लस प्लस आहे। दुसरा अँड्रॉइड मध्ये मोबाईल कोडिंग सी प्लस प्लस आणि ऑनलाईन मोबाईल आणि ऑनलाईन मध्ये मोबाईल आणि डेस्कटॉप साठी आहे तुमचा ऑनलाईन सी प्लस प्लस कंपाइलर। चला तर आपण हे तिन्ही कंपायलर कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आणि इन्स्टॉल करायचे ते आपण याच्यामध्ये जाणून घेऊ। चला तर आपण सगळ्यात पहिले इन्स्टॉल करू लॅपटॉप आणि कम्प्युटर सिस्टीम साठी टर्बो सी प्लस प्लस कसा डाउनलोड करायचा, ठीक आहे। इथे जेवढे ॲप असतील, टर्बो सी प्लस प्लस, देव प्लस प्लस आहे, हे सगळे आपण ॲप डाउनलोड करू शकतो। तर याच्यामध्ये आपण जाणार आहे, सगळ्यात पहिले ॲपमध्ये जाणार आहे। ॲपमध्ये आपण सगळ्यात पहिले तुम्हाला कुठे जायचं आहे, ब्राउझरमध्ये। इथे तुम्हाला ब्राउझर दिसत आहे, ब्राउझर ओपन करायचा आहे। तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्या सिस्टीम मध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्या सिस्टीम मधून तुम्हाला करावं लागेल, कारण सिस्टीमचं कॉन्फिगरेशन जे आहे ते ऑटोमॅटिक तो घेतो। म्हणजे ज्या ब्राउझर मधून आपण ओपन केलं त्या ब्राउझरमध्ये त्याचा कॉन्फिगरेशन तो त्या कम्प्युटरचा घेऊन घेत असतो, ठीक आहे। तर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे, न्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे काय, तर आपला ॲपचं नाव टर्बो सी प्लस प्लस, ठीक आहे। तर इथे तुम्हाला ऑप्शन आलेला आहे टर्बो सी प्लस प्लस। या टर्बो सी प्लस प्लस वरती काय करायचं आहे, क्लिक करा।
आता क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे ऑप्शन येतील. सगळ्यात पहिला जो आहे तो टर्बो C++ आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं बघा काय लिहिलेलं आहे, विंडोज, मॅक आणि लिनक्स इथं लिहिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे त्या वेबसाईट वरून तुम्ही क्लिक करू शकता. इथे एक वेबसाईट दिलेली आहे टर्बो C++ ऑफिशियल, दुसरी पण आहे डेव्हलप, पण याच्यावरती जाऊ नका, पहिल्या याच्यावरती क्लिक करा. मग आता याच्यावरती क्लिक करायचं आहे, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लगेच इन्स्टॉलेशनची लिंक आहे. ठीक आहे, डाउनलोडची लिंक आहे ना, तर इथे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं, हा कंपायलरला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन पाहायला भेटणार. ठीक आहे, इथे बघा टर्बो C++ फॉर विंडोज 32 आणि 6. तर आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं इथे आणि स्क्रोल डाऊन तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोड टर्बो C++ याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं ऑप्शन येईल आणि हा सिस्टीमच्या कॉन्फिगरेशन नुसार सगळं ॲडॉप्ट करते आणि त्याच्यानंतर हा फक्त 7 MB आहे, तो डाउनलोड करायचा तुम्हाला. हा आहे तुमचा विंडोज लॅपटॉप, कम्प्युटर आणि लॅपटॉपसाठी. आता सेकंड जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे अँड्रॉइड मोबाईलसाठी. तर अँड्रॉइड मोबाईलसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला कुठं जायचं आहे, तर तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोर. मोबाईल ओपन करायचा आहे. मोबाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे गुगल प्ले स्टोर. कशासाठी, अँड्रॉइड मोबाईलसाठी. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्च बार मध्ये जायचं आहे. असं सर्च बार येईल. सर्च बार मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. काय सर्च करायचं आहे, आपल्याला पाहिजे काय, तर आपला जो ऍप आहे त्या ऍपचं नाव आहे कोडिंग. असं कोडिंग टाका आणि कोडिंग टाकल्यानंतर तिथे लिहायचं तुम्हाला काय, C++. ठीक आहे, कोडिंग C++ किंवा इथे बघा हे दोन 3 प्रकारचे आहे, तर तुम्ही इथे वरती क्लिक करू शकता. सगळ्यात पहिला जो ऍप आहे तो क्लिक करा. तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऍप तुमचा ओपन झाला. जो ऍप कोणता आहे, कोडिंग C++. सर्वात फेमस हा ऍप आहे. टर्बो C++ पण तुम्ही डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करू शकता, पण याच्यावरती तुम्हाला बेटर वे आहे. तुम्हाला वेगवेगळे फंक्शनॅलिटी त्याच्यामध्ये पाहायला भेटतात, म्हणून सर्वात जास्त हा ऍप चालतो. तुम्ही याच्या अगोदर C लँग्वेज साठी पण यूज केलेला आहे, त्याचं नाव काय होतं, कोडिंग C. तर आता या ऍपचं नाव काय, कोडिंग C++. ओके, तर आता याला काय करायचं पुढे, तर इथं तुम्हाला ऑप्शन आले आहे कोडिंग C++. इथं तुम्हाला इन्स्टॉल, तुम्ही पाहू शकता C++ कोडिंगचा इंटरफेस अशा पद्धतीने येणार आहे आणि आपण याच ऍपमध्ये लाईव्ह कोडिंग करणार आहे. जे काही एरर येतील ते कसे येतात, काय येतात, त्याचं कारण काय, हे लाईव्ह आपण या क्लासमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर असा इंटरफेस आहे. तुम्हाला रन करायचं असेल तर इथून रन करू शकता, इथून तुम्ही मेनू मध्ये जाऊ शकता. ओके, तर आता पुढचा जो आहे तो आहे आपला, ज्याचं नाव काय, ऑनलाईन C कंपायलर. ओके, तर आता आपण जाऊ ऑनलाईन C कंपायलर साठी. तुम्हाला जावं लागेल गुगल. ठीक आहे, जो ऑनलाईन साठी आहे, तर इथं आपण गुगलमध्ये ऑनलाईन C कंपायलर साठी आलो. ऑनलाईन C कंपायलर साठी तुम्हाला इथं फक्त टाईप काय करावं लागते, ऑनलाईन C कंपायलर, 1 कंपायलर, खूप सारे कंपायलर. ठीक आहे, C कंपायलर टाका, 1 कंपायलर टाका, तुम्ही कोणताही कंपायलर घेऊ शकता. ठीक आहे, हा 1 कंपायलर पण आहे, C कंपायलर पण आहे. तुम्हाला जो वाटते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ज्याच्यावर जो इन्स्टॉल करायचा त्याच्यावरती क्लिक करा. इन्स्टॉल करायची आवश्यकताच नाही, कारण हा ऑलरेडी ऑनलाईन सगळं काही करतो. तर आपण ऑनलाईन C प्रोग्रामिंग याच्यावरती करू शकतो. आपल्याला फक्त गुगलवरती जायचं आहे आणि फक्त काय टाकायचं आहे, ऑनलाईन C कंपायलर. तर इथं तुम्ही प्रोग्राम लिहू शकता आणि प्रोग्राम लिहिल्यानंतर इथे तुम्हाला रन करायचा आहे. रन केल्यानंतर त्याचं जे आउटपुट आहे तुम्हाला याच्या राईट साईडला पाहायला भेटणार. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सर्वच्या सर्व जे ऍप आहेत वेगवेगळ्या सिस्टीमवरती, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती डाउनलोड करू शकता. थँक्यू.